विधानसभा निवडणुकीच्या काळात याच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने आपला प्रचार केला होता। मात्र आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आल्यानंतर अर्जाची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून तसेच राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। असे असतानाच आता नवी आणि ठोस माहिती समोर आली आहे। लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा होणार नाही, असे राज्याच्या माजी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आदिती तटकरे यांनी नेमकं काय सांगितलं ते पाहूयात। आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बातचीत केली। यावेळी बोलताना लाडकी बहीण योजने जवळपास 2,34,00,000 जवळपास महिला लाभार्थी आहेत। छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे। या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळाला आहे। या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या तक्रारीबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल, पण सध्या तरी अर्जाच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही, मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जाची छाननी करण्यात आली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रति महिना 1,500 रुपये लाभ दिला जात आहे, अशा तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जाची नव्याने छाननी केली जाणार आहे। तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास चुकीची माहिती दिली असल्यास अर्ज बाद केला जाईल असे सांगण्यात येत आहे। यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमात बसत नसेल तरी देखील अर्ज बाद केला जाईल असे सांगितले जात आहे, पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे।